घाटकोपरमधल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी किरीट सोमय्या यांनी 12 तास आंदोलन केलं। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा तपास क्राईम ब्रँच आता करणार आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याशी बोलणंही केलं। घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये सुरू असलेलं भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ठिय्या आंदोलन तब्बल 12 तासांनी मध्यरात्री 3 वाजता संपलंय। यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले। किरीट सोमय्या यांनी त्यानंतर आंदोलन मागे घेतलं। याच दरम्यान मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, आमदार पराग शहा आणि भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसले। किरीट सोमय्या यांनी देखील पोलीस ठाण्यातच जेवण केलं होतं, तिथेच ते झोपले होते। मात्र पोलिसांनी रात्री त्यांना अखेर आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। प्रकरणाचा तपास पूर्ण, त्याचबरोबर या परिवारांचा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो दुस्साहस पोलीस अधिकाऱ्यांनी केलं त्याचा तपास आता मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम लक्ष्मी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। उद्या सकाळपासून क्राईम ब्रांच याची चौकशी पुढे नेणार आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात गलथानपणा केला आहे हे सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई होणार।